संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय. यातच जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येईल यासाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्याकडून वेगवेगळे राजकीय डावपेच आखले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत महाविकास आघाडी आपली ताकद वाढू पाहत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेची हातमिळवणी करून महायुती विरोधकांना शह देऊ पाहत आहेत. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे दोन मोठे पक्ष सोबतीला घेऊनही भाजपच्या मनात कुठेतरी भीती आहे. त्यामुळेच आता ट्रिपल इंजिनला मनसेचा डब्बा जोडण्याचं काम महाराष्ट्रात सुरू झालं आहे. यातच शिवसेना राष्ट्रवादी सोबत असतानाही मनसे सोबत आल्यास महायुतीला नेमका फायदा किती होणार? राज ठाकरे महायुती सोबत आल्यास महाराष्ट्रातील चित्र बदलू शकणार का? हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी पवार हरिचंद्र आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. राज ठाकरे बस नाम ही काफी है. महाराष्ट्रात राज ठाकरेंचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. राज ठाकरे यांच्या एका आदेशानंतर मनसेच्या हाडाचे कार्यकर्ते वाटेल ते करण्यास तयार असतात. त्यामुळेच राज ठाकरेंसारखा प्रसिद्ध चेहरा आणि मनसेचे हाडाचे कार्यकर्ते सोबतीला आल्यास लोकसभा निवडणुकीला फायदा होऊ शकतो, असा भाजपचा अंदाज आहे. सध्या राज्यात मनसेची फारशी ताकद नसली तरीही राज ठाकरे हे नावातच महायुतीच्या सभेला लोकांची गर्दी जमवण्यास पुरेसे आहे. त्यामुळेच राज ठाकरे या नावाचे मूल्य असल्यामुळेच भाजप आणि शिंदेची शिवसेना मनसेला महायुतीत सामावून घेण्यास आतुर आहे. हिंदू मराठी मतांचं समीकरण. हिंदू मराठी मतांचं समीकरण अशी काही मनसेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून राज ठाकरेंनी राजकारण केलंय, मात्र त्यांना पाहिजे तसं यश अद्यापही मिळालं नाही. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज ठाकरे यांचं सूत जुळण्याचं दिसून आलंय. राज ठाकरे यांची अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढलेली दिसून येते. त्यामुळेच मराठी माणूस आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांना घेऊन महायुतीला हिंदूंची मतं मिळवून देण्याचं काम राज ठाकरे करणार आहेत, अशी भाजपची आशा आहे. महाराष्ट्रात ठाकरे आडनावाला एक वेगळं बल आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्यक्ष कधीही निवडणूक लढवली नव्हती, तरी देखील कित्येक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ठाकरे या आडनावाला एक वेगळं बल आहे. ते राज ठाकरेंचे काका होते. त्यामुळेच ठाकरे हे आडनाव सोबतीला आल्यास त्याचा मोठा फायदा महायुतीला होऊ शकतो, असा भाजपचा कयास आहे. शिंदे गटाला काय मिळणार? 1.5 वर्षापूर्वी शिवसेना पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे पक्ष नाव शिंदे गटाला मिळालं. दुसऱ्यांचा बाप पळवला अशी भाषा आता उद्धव ठाकरेंकडून वारंवार केली जात आहे. यातच महाराष्ट्रात असे अनेक शिवसैनिक आहेत ज्यांची ठाकरे घराण्याशी भावनिक जुळलेले आहे. त्यामुळेच सोबतीला ठाकरे हे आडनाव असणे तसेच शिंदे यांच्या शिवसेनेला फायद्याचे ठरणार आहे. राज ठाकरे महायुतीत आल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना तोंड देणं आता सोपं होणार आहे. राज ठाकरे नावाची ढाल समोर करून ठाकरे गटाचे वार परतवता येऊ शकतात. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनाही राज ठाकरे हवे आहेत. तर मनसेची 2012 साली नाशिकच्या महापालिकेवरती सत्ता होती. या शहरात मनसेला मतदार करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. पुण्यासारख्या शहरातही पक्ष वाढवण्यासाठी राज ठाकरेंच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच या शहरातील मनसेची ताकद आहे. मुंबई, ठाणे यासारख्या शहरातही मनसेला मतदान करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे मनसेची हातमिळवणी केल्यास या मोठ्या शहरात महायुतीला फायदा होऊ शकतो, असे शिंदे गट आणि भाजपला वाटते. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतही राज ठाकरे यांचा फायदा होऊ शकतो, अशी आशा भाजपा, शिंदे गट आणि तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आहे. मात्र 19 मार्च रोजी ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. भाजप आपल्या कोट्यातून दक्षिण मुंबई ही जागा मनसेला देण्याची शक्यता आहे, तर आम्हाला 2 जागा हव्यात, अशी मनसेची आग्रहाची मागणी आहे. त्यामुळे राज ठाकरे काय निर्णय घेणार ते पुढे स्पष्ट होणार आहे. राज ठाकरे सोबत आल्यास
महायुतीला किती फायदा होणार आणि महाराष्ट्रातील चित्र बदलणार का? तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.